Hello, my dear students. Welcome to my YouTube channel, Class 12 Physics, Tala Junior College. In previous period, we discussed Young's double slit experiment. Here, part 1. Next part, we discuss in previous period to determine the position of intensities of the springs. Now we discussing about here path difference and phase difference. In previous article we determine the path difference, that is in this case path difference del L is equal to y d by d. Here del L is the path difference between two waves, that is S1 and S1p and S2p. See in our figure, that figure here given S1p and S2p, their path difference, we get this del L here given del L. Then we taking in this case at point P whether the bright point or dark point by depending upon the path difference. Now consider the point P on the screen are moving in distant different values of y. There see डायग्राम मध्ये बघा, इथे पी पॉइंट घेतलेला आहे आपण. हियर पी पॉइंट फ्रॉम द ओडेस इज वाय आणि हे पी पॉइंट कॅन बी मुव्हेबल ऑन द स्क्रीन, वर खाली होऊ शकतो. अँड धिस कॅन बी ब्राईट ऑर डार्क. Then in this case S1 and S1p and S2p are the different distances to reach at point P. वेगवेगळ्या डिस्टन्सनी ते पॉईंट P या ठिकाणी रीच होतात. अँड सो द फेज म्हणजे अँगल of the waves reaching point will not be same. ते देखील वेगवेगळे असू शकतात. म्हणजे फेज डिफरन्स आल्सो पाथ डिफरन्स कॅन बी चेंजेस. मग आता आपण एक केस घेऊया. टेक फर्स्ट केस. इन केस इफ द पाथ डिफरन्स, हिअर गिवन पाथ डिफरन्स कसा आहे, समजा S2p हे ग्रेटर आहे मायनस S1p. हे जर केल्यानंतर आपल्याला डेल L मिळत असेल, फिगरमध्ये दाखवलेला आहे मी तुम्हाला, तर इन केस कसा असेल हा पाथ डिफरन्स, इफ वी गिवन इंटिग्रल मल्टिपल ऑफ वेवलेंथ असं जर असेल तर त्या ठिकाणचा जो इंटरफरन्स असेल ते इंटरफरन्स कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स असेल. आपण अगदी पहिल्या फिगरमध्ये बघा, कन्स्ट्रक्टिव्ह मीन्स एका वेवचा क्रेस्ट कोइन्साइड ऑन द अदर वेव क्रेस्ट, दोन्ही क्रेस्ट और दोन्ही ट्रफ कोइन्साइड टू इच अदर.
दॅट प्रोड्युसेस कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. आणि कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स जर असेल then the point will be observed bright on the screen. That means it can be right as this equation can be right in case integral multiple of wavelength here. Integral multiple means n into wavelength lambda, where n is the integral multiple. Its value can be start 0. ज्यावेळेस 0 असेल त्यावेळेस तो सेंट्रल ब्राईट पॉईंट असेल ॲट ओडॅश या ठिकाणी. प्लस ऑर मायनस 1 अबो असेल तर प्लस, बिलो असेल तर मायनस ऑन द स्क्रीन, किंवा प्लस ऑर मायनस 2 प्लस ऑर मायनस 3 अप टू सो ऑन असं होत जाईल. आणि जनरल इक्वेशन वी कॅन राईट हिअर ॲज लाईक वाय एन एन लॅम्बडा डी बाय डी असे लिहिता येतं. आणि याच इक्वेशनवरून हे इक्वेशन आपण तयार केलेलं आहे. असो, तर हे झालं इन केस 1 इंटिग्रल मल्टिपल ऑफ वेवलेंथ पाथ डिफरन्स असेल त्यावेळेस ब्राईट. आता दुसरं आहे त्यापेक्षा थोडासा वेगळा. इफ द पाथ डिफरन्स इज इक्वल टू हाफ इंटिग्रल मल्टिपल ऑफ वेवलेंथ. हाफ इंटिग्रल ऑफ मल्टिपल ऑफ वेवलेंथ म्हणलं आहे म्हणजेच इथे ऑड मल्टिपल ऑफ वेवलेंथ असंही दिलं असतं तरी चाललं असतं. इथे पहा, इथे या ठिकाणी हे ऑड संख्या आहे इंटू लॅम्बडा. याचं रिअरेंज करून आपल्याला असं पण करता येतं, पण आपल्याला पाथ डिफरन्स हा पाहिजे. म्हणजे काय म्हणलेलं आहे, द टू वेव S1P and S2P arrive at a point P स्क्रीनवर. देर विल बी प्रोड्युसेस डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. जर डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स असतील तर तो पॉईंट विल बी अपियर डार्क फ्रिंजेस ऑन द स्क्रीन. आणि ते पॉईंट आपल्याला स्क्रीनवर कसे दिसतील, डार्क दिसतील. अशा टाईपचा हा डार्क ब्राईट या विषयकचे दोन्ही हे झालेले आहेत. रिअरेंज करून फॉर्म्युला इथे घेतलेला आहे. म्हणजेच इथे पहा y इक्वल टू ऑड हाफ लॅम्बडा म्हणजे अर्धा लॅम्बडा. हे ऑड संख्या आहे, लॅम्बडा बाय 2 हाफ आहे. ही पण ऑड संख्या आहे, हे पण ऑड संख्या आहे. रिअरेंज करून असे 2-3 नमुन्यामध्ये आपण इथे हे इक्वेशन घेतलेलं आहे. हे किंवा हा किंवा हा किंवा हा किंवा हा. तर अशा टाईपचं हे कन्स्ट्रक्टिव्ह आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्सच्या टर्ममधून आपला ब्राईट डार्क असं हे घेता येतं. आता फ्रिंज विड्थ. फ्रिंज विड्थ किती असेल, कसा असेल, म्हणजे जाडी किती असेल, ती कशी काढायची. तर कुठल्याही दोन याच्यामधला डिस्टिंग्विश बिटवीन जर घेतला, डार्क डार्क किंवा ब्राईट ब्राईट या पॉईंटमधला जर घेतलं तर आपल्याला विड्थ मिळते, फ्रिंज विड्थ मिळते. काय म्हणलं, द डिस्टन्स बिटवीन एनी टू सक्सेसिव्ह डार्क. कुठल्याही दोन डार्कमधलं डिफरन्स ऑर ब्राईट फ्रिंजेस, फॉर एक्झाम्पल इथं दिलं, इज इक्वल टू, धिस इज कॉल्ड फ्रिंज विड्थ किंवा बँड विड्थ म्हणतात. हिअर गिवन या दोघांचा डिस्टिंग्विश बिटवीन घेतलं असा, म्हणजे डेल वाय म्हणजेच W
फ्रिंज विड्थ असंही घेता येतं. छोटासा आर्टिकल आहे. असाच एक छोटासा आर्टिकल आहे. ब्राईट बँड विथ किंवा ब्राईट फ्रिंज विड्थ इन केस फॉर ब्राईट बँड विड्थ. आता ब्राईट विषयक ओनली ब्राईट म्हणजे 2 सक्सेसिव्ह ब्राईट बँड घ्यायचं, त्यांचं डिस्टिंग्विश बिटवीन घ्यायचं. आता कन्सिडर वाय एन एक घेतलेला आहे आणि त्या पुढचा वाय एन प्लस 1 म्हणजे वाय एन असेल तर यावेळेसचा हा एक्सप्रेशन असा असेल आणि वाय एन प्लस 1 असा असेल तर हे एक्सप्रेशन असं असेल. देन इट कॅन बी राईट फॉर डिफरन्स मायनस केलं म्हणजेच डेल वाय किंवा डब्ल्यू हा ओनली फॉर द ब्राईट बँड विषय येतो. रिअरेंज केला इथे सोडवला. हे कॉमन टर्म बाहेर घेतले आणि कंसात हे टर्म इथले आणि हे मायनस एन राहिला. हे मायनस हे कॅन्सल झालं तर आपल्याला हा डेल वाय इज इक्वल टू लॅम्बडा बाय डी असा आपल्याला मिळाला आहे. दिस इज द ब्राईट बँड किंवा फ्रिंज विड्थ आहे. ॲज सिमिलरली वी डिस्कसिंग अबाउट द फॉर डार्क बँड विड्थ. आता डार्क बँड विड्थ कसा असेल असाच टाईप वरच्यासारखंच इथेही घ्यायचं आहे. इथे पण कन्सिडर करायचं आहे. वाय एन हा पहिला झाला आणि दुसरा वाय एन प्लस 1 हा दुसरा झाला. हे दोन वेव्हचं काय करूया, डिफरन्स घेऊया. पुढं डिफरन्स घेऊया. हिअर टेक डिफरन्स. डिफरन्स घेतल्यावर काय मिळालं आपल्याला, हे पहिला नंतर मायनस केलेला हा रिअरेंज. इथे ही टर्म आणि हे टर्म सारखे कॉमन घेतलं तरी चाललं असतं, पण इथे रिअरेंज केलं. हे यांचा रिअरेंज केलेला आहे. नंतरही जसच्या तसंच आहे आणि मग इथे मायनस होऊन 2n प्लस 1 ही टर्म येते आणि ही पूर्वीची टर्म. मग नंतर इथे कॉमन घेतला, ह्या दोन्हीमधला कॉमन घेतलं, बाकीचं कंसात ठेवलं. 2n मायनस 2n हे कॅन्सल होतात आणि 1 प्लस 1 2 असं आपल्याला मिळतं आणि हे 2 कॅन्सल होतात. म्हणजेच डेल वाय इज इक्वल टू वी गेट काय मिळालं, लॅम्बडा डी बाय डी. दिस इज द डार्क बँड विड्थ. अशाच टाईपचं आपण आत्ता तेच एक्सप्रेशन बघितलं इन केस ऑफ ब्राईट. म्हणजे डेल वाय इक्वल टू लॅम्बडा डी बाय डी हेच सेम आत्ता आपण इथे बघितलेलं आहे, सेम आहे. इथे सेम आहे. डेल वाय इज इक्वल टू लॅम्बडा डी बाय डी. दॅट मीन्स फ्रॉम बी अँड सी इक्वेशन वी कॅन से बोथ आर इक्वल आहेत. त्यांचं बँडविड्थ हे इक्वल आहे. डार्क बँडविड्थ अँड ब्राईट बँडविड्थ आर इक्विडिस्टन्स, ह्या इक्वल विड्थ. हे आपण आतापर्यंत काय पाहिलं, 5 डिफरन्स पाहिलं, त्यांचे बँडविड्थ फ्रिंज विड्थ काढलं. नेक्स्ट थिंग वी डिस्कसिंग अबाउट द फेज. फेज म्हणजे अँगल, त्या दोन वेव्हचे अँगल कसे असतील. ब्राईट असेल त्यावेळेस कसा असेल आणि डार्क असेल त्यावेळेस कसा असेल. तर आता फेज कसं काढायचं थोडक्यात इथे दिलेलं आहे.
ही वेव्ह दिलेली आहे. वन क्रस्ट ट्रफ दॅट इज कॉल्ड 2π आणि या अंतराला आपण लॅम्बडा म्हणतो. म्हणजेच इथे 2π इज इक्वल टू लॅम्बडा, हे लॅम्बडा असं आहे. आणि समजा मध्येच मी कुठेतरी एक फेज घेतला आणि तो फेज किती असेल, कन्सिडर डेल फाय. किती? डेल फाय असेल कुठेतरी मध्येच. मग त्यावेळेस पाथ डिफरन्स किती असेल त्या ठिकाणचा? मग लेट हिअर डेल एल. मग आता इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करून इथे आपल्याला मिळालेलं आहे डेल म्हणजे डेल फाय लॅम्बडा या दोघांचा गुणाकार आणि 2π डेल एल अशा टाईपचं आपल्याला इथे इक्वेशन मिळालेलं आहे. मग रिअरेंजिंग आपल्याला काय काढायचं आहे? आपल्याला डेल फाय काढायचं आहे. मग डेल फाय इज इक्वल टू रिअरेंज 2π बाय लॅम्बडा इंटू पाथ डिफरन्स डेल एल. धिस इज द जनरल इक्वेशन. हे काय जनरल इक्वेशन आहे. देन इन दिस केस ऑल्सो वी नो ओनली पाथ डिफरन्स. आत्ता आपण वर बघितलेला आहे वाय डी बाय डी. मग ते इथे पुटअप करू शकतो. म्हणजेच वी गेट ऑल्सो डेल फाय इक्वल टू 2π बाय लॅम्बडा इंटू वाय डी बाय डी अशा टाईपचं आपल्याला मिळालेलं आहे. आता इथे बघूया आपण फेज डिफरन्स फॉर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स, फॉर डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. पहिल्यांदा घेतलेलं आहे कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. इन दिस केस पाथ डिफरन्स कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्समध्ये आपण पाठीमागं बघितलेलं आहे. ब्राईटच्या बाबतीत पाथ डिफरन्स किती आहे? डेल एल इज इक्वल टू इंटिग्रल मल्टिपल ऑफ वेवलेंथ. तो इथे दिलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट थिंग इट कॅन बी राईट धिस व्हॅल्यू इन इक्वेशन डेल एल. यामध्ये पुटअप करू शकतो. कुठे? याची किंमत डेल एलची किंमत आपण इथे पुटअप करू शकतो. ही किंमत आपण पुटअप करू शकतो या इक्वेशनमध्ये आणि ती पुटअप करून इथे आपल्याला अशी मिळालेली आहे डेल फाय इज इक्वल टू 2π बाय लॅम्बडा इंटू एन लॅम्बडा. डेल एलची किंमत इथे पुटअप केली एन लॅम्बडा. देन लॅम्बडा लॅम्बडा इज कॅन्सल. वी गेट एन इंटू 2π. म्हणजेच एन इज द इंटिग्रल मल्टिपल ऑफ फेज 2π. दिस फेज इज कॉन्स्टंट 2π. In this case n is equal to 0, start from 0 plus or minus 1 2 3 so on. हे झालं फेज डिफरन्स. एक मार्काला विचारू शकतं. याच पद्धतीनं फॉर डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्सच्या बाबतीत फेज डिफरन्स काय असेल? मग त्या बाबतीतही आपल्याला माहिती आहे डेल एलची किंमत इन केस ऑड मल्टिपल ऑफ वेवलेंथ असा आपण मागे फॉर्म्युला घेतलेला आहे. त्यानुसार इन दिस केस डेल फाय कसं लिहिता येईल? तर या ठिकाणी 2π बाय लॅम्बडा इंटू n-1/2 लॅम्बडा असं लिहिता येईल आणि त्याचा रिअरेंज करून आपल्याला असं सांगता येईल जनरल फॉर्म्युला डेल फाय n इज इक्वल टू ऑड ऑफ 2π. म्हणजे ऑड मल्टिपल ऑफ पाय असंही म्हणलं तर चालतं. अशा टाईपचं आपल्याला ही संख्या ऑड ऑफ पाय येईल. म्हणजेच ऑड मल्टिपल ऑफ पाय असं सांगता येईल. कधी? व्हेन डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स म्हणजे डार्क पॉईंट असेल आणि हिअर यांची किंमत प्लस ऑर मायनस 1 2 3 असं राहू शकतं. आणि ब्राईटच्या बाबतीत 0 पासून स्टार्ट होत असतो. कारण काय? सेंट्रलला ब्राईट असतो म्हणून.
In this case, this article can be here end in three part. These three part you see study in continuous. Now we stopping here.